दशक 3, समास 10वा, वैराग्य निरूपण, ओवी क्रमांक 30 पासून पुढे. जय जय रघुवीर समर्थ. आज अतिशय गोड असं दासबोधाचं कवन सापडलंय. ते म्हणते आधी आणि मग दासबोधाला सुरुवात करते. कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, कुणा भीक मागू असे मी अडाणी. ठसे ना मला कुणाचा प्रबोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कुठे तीर्थक्षेत्रादि धुंडीत जाऊ, कुठे योगाभ्यास सेवित राहू, कसे आवरू शत्रु हे काम क्रोध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, पुरे ते वढीना कशाची चवाण. असे लाभला मानसी हाच बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. नसे शास्त्रविद्या कला ज्ञान नाही, बुडे मी सदा संस्कृतीच्या प्रवाही. जरी अज्ञ मी बद्ध होईन सिद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्था असे मी जरी पाप खाणी, समर्था असे मी जरी पाप खाणी, अति आदरे ऐकली ग्रंथवाणी. जळे पापराशी मिळे ज्ञान शुद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयतो श्रीरामदासो गुरुः.
मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक 3, समाज 10. आता दशक संपत आलाय आणि समाज 10 आहे. त्यातलं 3ऱ्या ओवीचं 3ऱ्या ओवीपर्यंत आपण आलोय आणि 3ऱ्या ओवीनंतरचं निरूपण आज सुरू होणार आहे. आतापर्यंत त्यांनी वैराग्य निरूपण करत असताना इतकं छान समजावून सांगितलंय की बऱ्यापैकी आपलं अंतरपरीक्षण, सिंहावलोकन, अंतरपरीक्षण स्वतःच्या वागण्याचं आणि सिंहावलोकन जीवनाचं, आपोआप कसं काय जीवन मिळालंय, कसं मिळालंय, त्यामध्ये आपण काय केलं, काय करायला नको, काय करायला आता पुढे कल्याणाचं काय करायचं, हे सगळं सिंहावलोकन करण्याची शक्यता म्हणजे समज या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी आली की ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे. ज्ञान म्हणजे इतकं कठीण आहे हे खरं ज्ञान मिळवणं, ते जर प्रभू कृपेने सद्गुरू कृपेने मिळू शकतं. आणि वैराग्य जे येणार आहे यावं अशी अपेक्षा आहे. ती वैराग्यसुद्धा अतिशय सहजतेने, जितक्या सहजतेने भक्ती करू तितक्या सहजतेने वैराग्याची प्राप्ती होऊ शकते. आणि वैराग्य म्हणजेच आपल्याला मोक्षासाठीचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या प्रकारची जर कल्पना केली तर फक्त आपण असं म्हणू शकतो की या गोष्टीचं आत्मपरीक्षण केल्याशिवाय ही गोष्ट मनामध्ये रुजणार नाही. त्यासाठी आपल्याला जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये आपण आत्मचिंतन करू शकतो. आता जया संसाराचे दुःख, जया संसाराचे दुःख 30वी ओवी पुन्हा घेते. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख. जया संसाराचे दुःख. आता सगळ्यांना संसाराचं दुःख आहेच. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधी ना कधी तरी आपल्याला ती दशा येते आणि आपल्याला त्या दशेप्रमाणे दुःख भोगावं लागतं. आणि जे दुःख समोर येतं ते आपल्याला अतिशय कठीण वाटतं. इतरांना जरी ते वाटत नसलं तरी प्रत्येकाला स्वतःचं दुःख हे अतिशय भयंकर आहे असंच वाटत असतं. मग ह्या ज्या दुःखाच्या यातना आहेत, ज्याला संसाराचं दुःख आहे, पण पुढे ते म्हणतात त्या पुढच्या ओवीमध्ये की विवेके वाटे परमसुख, त्यालाच परमसुख वाटतं. जितकं दुःख जास्त तरीही काहीही फरक पडणार नाही, कारण की ते परमसुख आहे. आता या परमसुखामध्ये समर्थांना काय अपेक्षित आहे, कसं परमसुख आहे. जर आपण आनंदाचा अंश आहोत, जर आपल्याला दुःख नको आहे आणि दुःख कुणालाच लहानपणापासून नको आहे, कारण कोणत्याही गोष्टीला शरीराला इजा झाल्याबरोबर जर मूल रडत आहे म्हणजे माझ्या शरीराची इजा थांबवावी ही त्याची अपेक्षा आहे. म्हणजे दुःखाच्या मागे तो जीव नाही आहे, सुखाच्या मागे तो जीव आहे. सुख मिळालं तर तो आनंदी होतो. मग ह्याला परमसुख कसं मिळतं. जया संसाराचे दुःख, पण एकच शब्द महत्त्वाचा पुन्हा नेहमीप्रमाणे विवेके वाटे. वाटतं आहे नाही म्हटलंय, परमसुख नाही आहे ते. परमसुख जर असतं तर प्रत्येकाने हे दुःख म्हणजे सुख मानून आनंद व्यक्त केला असता. उलट सांगितलं असतं या दुःखात मला खूप आनंद होतोय. वाटे, वाटणं महत्त्वाचं आहे. आणि ते वाटतं कशामुळे, तर विवेकामुळे. जर विवेकाने प्राधान्यक्रम जर आपण भगवंताला दिला तर बाकी वाटतं आणि वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटलंच नाही सुख तरी दुःखी आहे, मला दुःख वाटलं नाही तरी मी सुखी आहे. म्हणजे हे वाटणे ही जी प्रक्रिया आहे ती महत्त्वाची आहे. आणि वाटतं केव्हा, जेव्हा आपण आपल्यामध्ये विवेकाचं रोपण करू. विवेकाचा धर्म जर आपल्यामध्ये रोपण झाला कशानेही, सद्गुरू कृपेनी किंवा अनुभवानी. पण जेव्हा एखादा वाईट अनुभव येतो जीवनामध्ये, जेव्हा एकदा वाईट अनुभव येतो तर मनामध्ये नकारात्मक विचारांची गर्दी होते आणि वाहत 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 आपण जातो आणि जात असताना खाली जातोय. त्यांनी फायदा काही नाही. ज्या ठिकाणी दुःख आहे त्याच्या वर उठायचं असेल तर या दुःखाचा विचार करणं सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर आपल्याला गटांगळ्या खाणंच आहे त्या दुःखामध्ये. त्या दुःखातून कोळसा जसा उगाळला तितका काळा आहे
तसा दुःख कितीही उगाळलं तरी ते त्यामध्ये काहीही आपल्याला सापडणार नाही. म्हणजे जर विवेक जागृत झाला, दोन भाग आहेत. दुःख आल्यानंतर दुःखात गटांगळ्या खाणे आणि दुःख आल्यानंतर सुखाकडे वेगळ्या दृष्टीने बघणे दुःखाकडे, या दोनच पर्याय आपल्याजवळ आहे. आणि विवेक जर असेल, विवेकाने जर विचार केला आणि शांत राहिलो तर कदाचित वाटे परमसुख. हे समर्थांचं वाक्य आहे. म्हणजे या एका गोष्टी, जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख, विवेकाने वाटतं त्याला परमसुख. मग कुंतीचं उदाहरण त्यासाठी आपण प्रत्येकच वेळी सांगतोय की तिला दुःख वाटत नाही. कोणत्या संतांना दुःख वाटत नाही. शारीरिक वेदना इतक्या असह्य, ते प्रेमानंदजी महाराज, त्यांना वेदना नसतील, आता तर डोळेसुद्धा त्यांचे सुजले आहेत, तरीही परम कल्याण करण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी सारखे जागृत असतात आणि सांगत असतात. त्यांना ते वाटतच नाही. आपल्याला अगदी छोटासा जरी, आपल्याला जर चिरा गेला हाताला, चाकू लागला, तर आपण किती तळमळतो. या दुःखाचं आपण अगदी भांडवल करतो, आज दिवसभर मला त्रास आहे, आणि त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत म्हणे. आणि याचं प्रूफ आहे प्रत्येकाच्या जवळ. म्हणजे डॉक्टर्स सांगतायत, प्रूफ आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये हा खरंच चमत्कार आहे की दोन्हीही किडनी नसताना त्रास नसेल असं नाही. त्यांना रात्रंदिवस त्रास आहे, डायलिसिस करताना त्रास आहे, औषधोपचार करताना त्रास आहे. त्यांचे स्पष्ट दिसत आहेत चेहऱ्यावरती त्यांच्या खुणा, की जरी त्यांनी दाखवलं नाही तर त्यांचे डोळे सुजलेले आहेत, त्यांचे पाय सुजलेले आहेत, त्यांच्या चेतना कमी झाली आहे असं जाणवत आहे, तरीसुद्धा त्यांना वाटतच नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतायत की जरी माझ्या जीवाचं काही झालं, हे मला माहिती आहे, कोणत्याही क्षणी आता माझ्या किडनी माझा साथ सोडणार आहे. त्यामुळे ते राधाराणी म्हणतायत त्याला, त्या दोन किडण्यांना. मग या सगळ्या गोष्टी जर त्यांच्या मनाला वाटत नाही, आपल्याला वाटतंय त्यांना दुःख आहे, त्यांना वाटत नाही, आणि न वाटल्याने ते पुढे गेलेले आहेत. त्यांना त्या दुःखाचं काय, याहून काय जास्त प्रूफ द्यायला पाहिजे. तुकाराम महाराजांना सतत घरामध्ये त्रास होता, त्यांची बायको त्यांच्याशी भांडत होती, हे सगळं त्यांचं असून सुद्धा तर त्यांना जाणवलंच नाही की संसारामध्ये त्रास आहे. मग न जाणवलं, या मनस्थितीला जर स्थिर केलं विवेकाने, तर त्याला ते परमसुख वाटतं. उलट असं वाटत असावं की ही आपली परीक्षा आहे, आपल्या स्वतःची ही परीक्षा आहे असं वाटून माणूस त्या भगवंताच्या साह्याने परीक्षा देईल, आणि ती परीक्षा देत असताना स्वतःशीच आनंदी होईल की हे परमसुख मला फक्त मिळालंय, इतरांना मिळत नाही, ते दुःखामध्ये गटांगळ्या खातायत असं वाटण्यावर सगळा खेळ आहे. या ठिकाणी कोणी कोणाचं वाटणं बदलवू शकत नाही, एवढी तरी कमीत कमी संधी आहे. की असं म्हणू नाही शकत कोणी की तुम्ही असा विचार कसा करताय वगैरे, हा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे त्या लोकांना विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख. आणि पुढे तिसऱ्या ओळीत पुन्हा त्यांनी अशा खालीवर लाटा घेतल्यासारखं सांगितलंय की जे संसारामध्ये जे सुख मानतात, संसारामध्ये सुख मानतात, संसाराचं दुःख खरं मानतात, त्या संसाराच्या दुःखापायी रडतात आणि ते स्वतःच्या जीवनाचं अकल्याण करतात, ते पढत मूर्ख आहे. एवढं सांगतोय, सांगितल्यानंतरही जर पटत नसेल तर ते पढत मूर्ख आहे. सुरुवातीला ब्रह्मापासून जर जीवाची उत्पत्ती झाली, त्या ब्रह्मानी सांगितलं मी मनाचा खेळ आहे हा सगळा, माझ्या मनानी, माझ्या मानस संकल्पानी मी हे जग निर्माण केलंय. मग ते बुडबुड्यासारखं फुटून जात आहे. एका क्षण आपण 25 वर्षापूर्वी आठवलं तर ते काही खरं राहत नाही शिल्लक. कितीही मनात आणलं तरी ती गोष्ट पुन्हा घडत नाही. मग हा बुडबुडा आहे. मग ह्या बुडबुड्यासारखं जग मनाने निर्माण केलं आहे. जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत वाटतंय, अन्यथा काही नाही. असा जो ब्रह्माचा संदेश आहे सुरुवातीला की मी मानसपुत्र, माझ्या मनातून संकल्प, आणि ब्रह्मदेवाच्या आधी विष्णूंचाही मनाचाच संकल्प आहे, हा खेळ करायचा आहे सगळा. हा सगळा खेळ झाल्यानंतर म्हणे त्याला जीवाला भगवत प्राप्ती होईल. याचं कारण की परीक्षा दिल्याशिवाय कोणतंच यश आपल्याला मिळत नाही, मग आपोआप काहीही मिळणार नाही. मग हे सगळे पढत मूर्ख लोधोने पडती आणि अगदी गटांगळ्या खात संसार सागरामध्ये अडकतात. मग त्यावेळी नाविक रामराया म्हटलंय त्यांनी की जर असे अडकत असतील तर त्यांना नाविक कोण आहे, तर रामराया आहे. त्या रामरायाचं चिंतन केलं तर या सगळ्या गोष्टी परमसुखाच्या वाटतात. आलेली ही संधी वाटते. हे जे काही सुख आणि दुःख आलंय ते संधी वाटते. प्रत्यक्षामध्ये ही संधी वाटते. किती मोठी ओवी आहे ही. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे नि पढत मूर्ख लोधोनी पडती. या ठिकाणी पढत मूर्ख म्हणायला पाहिजे त्यांना की ज्यांना एवढं सांगतोय, समजवतोय. आज तर धर्मेंद्र जो एकेकाळी स्टार होता त्याचा व्हिडिओ पाहिला. मी तुमच्या सगळ्यांसाठी म्हणे प्रार्थना करतो देवाजवळ. सकाळी उठतो, 5:30 वाजता वॉकला जातो आणि घरामध्ये देवाचं नामस्मरण करतो
आणि त्यानंतर तुम्ही जे लोक मला बघतायत माझ्या चॅनलवरून ते सगळ्यांना आशीर्वाद देतो. जे काही मला मिळालं आहे ते सगळं आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला देतो. म्हणजे बघा, कोणीही कितीही मोठा असला आणि किती कोणत्या काळी प्रसिद्ध असला, शेवटच्या क्षणी असा बदल घडतो आणि तो बदल बघितल्यावर त्याचा आशीर्वाद आपल्याला जर मिळत असेल तर अर्थात ही गोष्ट तेच सत्य आहे. बाकी सगळं असत्य आहे. आत्तापर्यंत इतक्या प्रसिद्धीच्या मागे, इतक्या ग्लॅमरच्या मागे तो होता, त्याचं आयुष्य त्याचं अर्थात तसं होतं. मग हे सगळं असताना सुद्धा शेवटच्या क्षणी काय म्हणतोय, मी सकाळी उठतो, भगवंताची प्रार्थना करतो, कोणतीही भाषा असो त्याची. मी सकाळी उठतो 5:30 वाजता, भगवंताची पूजा करतो, थोडंफार फिरतो आणि घरी आल्यानंतर तुमच्यासारख्यांना आशीर्वाद देतो. किती साधू संतांसारखं जीवन आहे. मग या सगळ्या गोष्टी जर असतील तर त्यांना मिळालं जे काय आहे ते संसार सुख त्यांना मिळालं. जे नाही मिळत ते पडत मूर्ख आहे. समजून सुद्धा, समोर येऊन सुद्धा जयांचा ईश्वरी जिव्हाळा, ज्यांचा आता ईश्वराला जिव्हाळा लागला. जिव्हाळा लागणं सोपं नाही आहे. कोणती तरी अनुभूती यावी लागते, कोणती तरी गोष्ट घडावी लागते आणि नाही घडली तर सद्गुरूंची कृपा तरी जाणवावी लागते, तर ती ईश्वरामध्ये जिव्हाळा लागतो. कारण दिसत नसलेल्या गोष्टींमध्ये जिव्हाळा कसा वाटेल, प्रत्यक्षात हे समजवायचं की त्याचाच अंश आपल्यामध्ये आहे, तोच म्हणजे खरा भगवंत आहे. असं जेव्हा पटवू तेव्हा ईश्वरामध्ये जिव्हाळा निर्माण होईल. ईश्वर दूर नाही. ते रामाचा जे व्हिडिओ झाला आहे की राम बीज अग्नितत्व, हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या स्वतःचा अंतःकरणाचाच विचार आहे. मग तो अंतःकरणाच्या विचारामध्ये जर माझाच विचार मी केला तर मग तो जिव्हाळा निर्माण होईल. मी गेलो म्हणजे आत्मा संपला. ते जेव्हा प्राणतत्व गेलं म्हणजे मी संपलो, तिथपर्यंत माझा आणि त्याचा संबंध आहे. बाकी सगळे सुटून जाणार आहे. मग इतका असं असेल तर त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटायला पाहिजे. आईवडील प्रत्यक्ष दिसतात म्हणून आईवडिलांबद्दल जिव्हाळा वाटतो. हा दिसत नाही, हाच एक फक्त त्याचं गुह्यतम ज्ञान ते आहे की तो दिसत नाही पण असतो, सगळीकडे अस्तित्व आहे. ते भोगिती स्वानंद सोहळा, ते स्वानंदाचा सोहळा भोगतात ज्यांना ईश्वराबद्दल जिव्हाळा असेल. जयांचा जगावेगळा ठेवा अक्षय, आणि हा जो ठेवा आहे त्यांचा जगावेगळा असा अक्षय ठेवा त्यांना मिळतो. जे ईश्वराशी जिव्हाळा करतात ते अक्षय सुखे सुखावले. त्यांना अक्षय सुखाची, अक्षय सुख आतापर्यंत आपल्याला साधं सुख मिळतं आहे. साधं सुख हे अक्षय नाही आहे, ते संपणार आहे. यांना अक्षय सुखाने सुखावतात ते, आणि सुखावतात ते 1 मिनिटासाठी नाही, 10 मिनिटासाठी नाही, कितीतरी वर्ष आयुष्य जरी ते सुखावलेलेच असतात. कारण त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलत नाहीत. संसार दुःखे विसरले, संसार दुःख ते विसरतात. विषयरंगी ओरंगले श्रीरंगरंगी, आणि मग त्या ठिकाणी ते विषयरंगामध्ये न रंगता, या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद न घेता ते शेवटी श्रीरंगामध्ये विलीन होतात. अवघा रंग एक झाला हा जो अभंग आहे, तशा प्रकारचे ते वागतात. आणि त्यांनी जो लिहिला आहे म्हणजे त्यांनी ते अनुभवलं आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा ते एकरूप होतात, स्वतःशी एकरूप होतात, आपलाच संवाद आपल्याशी होतो. मग हे काय शोधायला जातोय दुसरीकडे आपण? दुसरीकडे सोडण्याची गरज काय? समर्थ म्हणतात आधी स्वतःला, आणि एकदा का आपण स्वतःला सापडलो तर अर्थात तो परोपकार करणार आहे. तो स्वार्थ करणार नाही. कारण स्वतःला सापडलं तिथे भगवंताचं स्वरूपच असल्यामुळे तो इतर काही गोष्टी करूच देणार नाही. मग आधी आपुलाची वाद आपणासी, आपला वाद आपण आधी घालायचा आहे. तेव्हा कुठे आपल्याला दुनियेतलं सगळं चित्र वेगळ्या पद्धतीने दिसतं. अवघा भरला घनदाट हरी दिसे असं ते म्हणतात, तसं कदाचित दिसत असावं. तयास पावली नरदेह पेटी, पुन्हा त्यांनी सांगितलं, तयास पावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी, साटलोट केला ईश्वरासी. येरे अभाविके करंटी नरदेह गेला. ज्यांनी हे केलं नाही त्यांचा नरदेह फुकट गेला. आवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. बहुत तपांचा साठा तेणे लाधला परिस गोटा, तरी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. तैसा संसारास आला मायाजळी गुंडाळला, अंती एकलाची गेला हात जोडून अंती एकला जाणार आहे, हे इथपर्यंत समजलंय. या नरदेहाचे निसंगती. आता हा जो आहे नरदेह त्याची संगत आहे, हे कसं विसरून चालेल? अजिबात विसरून चालणार नाही की हा नरदेह आहे म्हणून भगवत प्राप्ती किंवा आनंद शक्य आहे. आनंद जर मिळवायचा असेल तर नरदेह नसताना कसा? त्या दुंदुबीला, त्या ज्या राक्षसाला जरी वाटलं की भगवत प्राप्ती करावी, पण त्याला प्रत्यक्षात काहीच करता आलं नाही, जीवनाचा आनंद भोगता आला नाही, कारण त्याला पिशाच्य योनी मिळाली होती, तो मरून गेला होता. मग मेल्यानंतर काय फायदा आहे? नरदेह असल्या या नरदेहाचे निसंगती, म्हणून नरदेहाला महत्त्व आहे.
या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती. या नरदेहामध्ये असून कितीतरी लोक असे उत्तम गतीला पावन झाले. इतके नरदेह इतके इतके लोक जन्माला आले. त्यातले बरेचसे लोक नरदेहाच्या साह्याने, नरदेहाच्या आश्रयाने, नरदेहाच्या उपयोगाने ते परमगतीला प्राप्त झाले. एके बापुडे यातायाती वरपडी झाली. पण बाकीचे जे होते त्यांची यातायाती झाली. कुठे आले आणि कुठे निघून गेले कळलं सुद्धा नाही. आले, बुडबुड्यासारखं जीवन जगले आणि त्यानंतर निघून गेले. ना स्वतःचं काही अस्तित्व ठेवलं, ना इतरांना त्यांची किंवा स्वतःचं कल्याण झालं नाही असं समर्थ म्हणतायत. जे असे निघून गेले, विवेकाचा विचार न करता, जे ईश्वराचा विचार न करता निघून गेले, तर ते वाया गेले. त्यांनी असेच निघून गेले. भोगती, दुःख भोगती यातायाती आणि पुन्हा पुन्हा त्यांना दुःख भोगावं लागतं. या नरदेहाचे लागवेगे सार्थक करावे संत संगे. असं स्वतःला सार्थक नाही करून घेत आहेत. एकट्यानेच आपलं एकट्यामध्ये पुस्तक वाचलं आणि सार्थक करून हा ग्रंथ वाचला, तो ग्रंथ वाचला. त्या ग्रंथामध्ये काय लिहिलं नाही आहे. उपनिषद आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, सगळं काही आहे. पण सगळं असून सुद्धा संत संगती असल्याशिवाय हे कळत नाही. संत संगती आणि संतांचा अनुग्रह, संतांकडून घेतलेला अनुग्रह असल्याशिवाय काही उपयोग नाही. म्हणजे नरदेह आहे आणि त्याच्यानंतर संतांची संगत आहे. मग नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. मागच्या जन्मी नीच योनीमध्ये जन्म झाला आणि खूप दुःख भोगलं. इतकं दुःख भोगल्यानंतर पापपुण्याची बरोबरी झाली, नरदेह मिळाला, संत संगती मिळाली. ह्याला खरंच प्राधान्य द्यायला पाहिजे. याच गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे. काही नाही सोडलं, काहीही सोडायची गरज नाही आहे. बिलकुल काहीही सोडायची नाही. जे आपण करतोय ते सगळं करत राहायचं आहे. फक्त आपली जी इच्छा आहे. आता काल प्रेमानंदांनी एक गोष्ट सांगितली. इतकी आपल्याला मला वाटलं की कोळीची गोष्ट सांगतोय तो. त्यांनी सांगितलं की एक अतिशय दुष्ट मारत होता एक व्यक्ती, सारखा जीव घ्यायचा लोकांना आणि आनंद घ्यायचा. हे जे दानव लोक आहेत त्यांची वृत्ती आहे ती. आला माणूस त्याच्या कचाट्यात की त्याला लुबाडायचा आणि त्याला मारून टाकायचा आणि अतिशय आनंद घ्यायचा. आनंद घेतल्याबरोबर त्याला काही वाटायचंच नाही या सगळ्या गोष्टींचं, कारण मुळातच त्याची वृत्ती तशी होती. पण अचानक सद्गुरू आले. कोणता तरी एक व्यक्ती आला की ज्याला स्वतःची आभा आणि प्रभा होती, संत सज्जन होता. त्यांनी सांगितलं हे करणं योग्य. आणि त्याची आभा इतकी होती की त्या आभेमुळे तो बोलूच शकला नाही म्हणे. म्हणून हे लोक रामनाम जे घेतात त्यांच्यासमोर हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक जात नाहीत. जसे ते फिरायला आले आणि जसे समोर आले, ह्याला काहीच करता येईना, हातपाय थरथर कापायला लागले. ही पहिली गोष्ट घडली त्याच्या बाबतीत. जसं सिदंती मम गात्राणी अर्जुनानी म्हटलंय कृष्णासमोर, तसं याचं घडलं. आभा एवढी होती त्या संताची की त्याचे हात तळप कापायला लागले आणि तो म्हणाला मी काय करू समजत नाही. अचानकपणे माझ्या हातातली शक्ती सगळी गळाली. ते हसले. ते म्हणाले तुझा योग चांगला दिसतोय. ज्या अर्थी तुला असे काहीतरी प्रकार होत आहेत, जसं आपण म्हणतो एखादी चांगली गोष्ट घडली तर सुगंध दरवळतो, हातपाय स्फुरण पावतात. जसं हनुमंताचं झालं, त्याचा मुकुटसुद्धा हलला कारण त्याला एकदम शक्तीची जागृती झाली. तसं याच्या बाबतीत उलटं झालं. होती ती शक्ती निघून गेली. हाच तर पहिला संतांचा प्रभाव आहे की स्वतःचा नकारात्मक जो विचार असतील ते सगळे काढून टाकतात. म्हणून संत संगती आवश्यक आहे. मग ते आल्यानंतर त्याचे हातपाय गळले आणि तो म्हणाला मला तुमचं काही ऐकायची इच्छा नाही, मी दूर निघून जातो. पण काहीतरी बोला तुम्ही, मला काहीतरी असं इच्छा नसून सुद्धा असं वाटतंय की काहीतरी तुमच्याकडून मिळणार आहे मला. ते पुन्हा हसले की दुसरा प्रभाव की काहीतरी तर ऐकायची इच्छा झाली कमीत कमी. म्हणजे अशी अगदी अज्ञानी जीवाची अशी गती होते ज्याची वेळ भरून आली. इतकं वाईट करून सुद्धा त्याची वेळ आली म्हणतात. मग आपण तर त्याच्या मनाने बरंच त्या मार्गाने लागलो आहे. मग ते झाल्यानंतर सद्गुरू म्हणाले ऐकायचं आहे तुला तर हे सगळं सोडून दे, कारण जीवाचं कल्याण करणे. आणि त्यांनी त्यांच्यावरती मोठं असं आपला विवेचन केलं की आपला जन्म दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आहे, दुसऱ्यांचा परोपकार करण्यासाठी आहे आणि प्रत्यक्षात तो अगदी त्याच्या विरुद्ध वागतोय. त्यामुळे आता जरी तुला आनंद होत असला तरी तुला खूप झोप नाही लागणार बरं. असं म्हटल्यावर ठीक आहे मग काय करू मग मी त्याच्यासाठी. तो म्हणतो ठीक आहे, एक स्टेप आणखी पुढे गेली. ठीक आहे मी काय करू. तर ते म्हणाले की मी तुला एक काडी देतो आणि त्याच्यासाठी म्हणे शरीर शुद्धी झाल्याशिवाय इतकं तुझं पाप आहे ना, जसं आता कुंभामध्ये जाऊन लोक जातात तसं तुझं इतकं पाप आहे तर तू ते गंगेमध्ये जा. गंगा आणि 4-5 नद्या लागतील तुला, त्या सगळ्या नद्यांमध्ये जा. तुझं शरीराची शुद्धी कर, छान स्नान वगैरे कर आणि वापस ये. मग तुला त्याच्यासाठी एक काडी देतो, माझी काडी देतो आणि ती काडी पूर्ण पिवळी आहे.
पण जेव्हा तुझा काही पाप संपेल आणि पुण्याचा उदय होईल तेव्हा ही काडी हिरवी होईल म्हणे. इथे वाल्या कोळीची आणि याची गोष्ट थोडी वेगळी झाली. मला वाटतं ते वाल्याबद्दलच सांगतायत का, की ज्याला जो जप तप करायला सांगितलं तसं नाही, ही गोष्ट दुसरी. आणि त्यांना काडी दिल्यानंतर तो निघाल्यानंतर एका झाडाखाली बसला, अगदी थोड्याच अंतरावर गेला आणि झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्याबरोबर 4 लोक आले आणि तो जरी बदलला होता मनाने, 4 लोक म्हणत होते की आता ह्या सगळ्यांना मारून टाकू आपण. या प्रजेमध्ये जे काही चाललंय त्या सगळ्यांना मारायचा त्यांचा विचार होता. 4 लोक एकत्र आले. मग ह्यानी ते ऐकलं आणि ऐकल्यावर हा म्हणाला, हा काय मारतो, हे काय मारतो, हे जर सगळ्या लोकांना मारून टाकेल. त्याच्या मनात विचार आले, हे जर सगळ्या लोकांना मारेल तर बरोबर नाही. त्या गुरुजींनी सांगितलं की परोपकार केला पाहिजे आणि माझे हात तर वळवळ करतायत मारण्यासाठी. मग त्या लोकांना मारायचं नाही आहे, मला परोपकार करायचं आहे, पण हे त्याला मारणार आहे, हे त्यांच्या बोलण्यावरून मी ऐकलं आहे. ह्यांनी फटाफट आपले पुन्हा ते त्याच्या बुक्कीनी त्या 4ही लोकांना मारून टाकलं म्हणे त्यांनी. आणि पाहतो तर काय, त्याची काडी हिरवी झाली. अरे बापरे. मग ते म्हणाले की हिरवी कशी, तो म्हणाले स्नान राहिलं, संध्या राहिली, कुठे नदीला जायला सांगितलं ते सगळं, आणि इकडे हिरवी काडी. तर तो त्याला आठवलं की गुरुजींनी सांगितलं होतं की हिरवी काडी झाल्या की यायचं आहे. मग त्याला कोंब फुटले होते त्या काडीला. तो वापस आला. तो म्हणाला झालं गंगास्नान. ते म्हणे गंगास्नान वगैरे जायचा प्रश्नच नाही, मी तर उलट मारामारी करून आलो, 4 लोकांना मारून आलो, तरी माझी काडी कशी काय हिरवी झाली. इतके हसले ते. ते म्हणाले आत्तापर्यंत जे मारत होता ते अकल्याण करण्यासाठी मारत होता, आता परोपकार करण्यासाठी मारलं. केली घटना तीच त्यांनी, मारलंच त्यांनी. याच्यातून तर आपल्याला समजू शकतं ना की संसार करायचा आहे, पण संसार करत असताना चित्त भगवंताकडे पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट कळली की त्यांनी सांगितलं मारलंय, 4 लोकांना मारलंय, पण 1000 लोक काय, 500 लोक जे मारणार होता ते वाचले ना. तुझा हेतू काय होता त्यांना मारण्याच्या मागे, की लोकांचं कल्याण व्हावं. आत्तापर्यंतचा हेतू काय होता, मारणारा तो, हात त्याचे तेच स्फुरण पावले आणि त्यांनी ते मारलं सुद्धा. पण सद्गुरूच्या कृपेने त्याच्या मारण्याला, जसं अर्जुनाने मारलंय सगळ्यांना पण त्याचं पाप त्याला लागलं नाही, कारण भगवंताच्या इच्छेने सगळं होत होतं. आता गुरूंच्या इच्छेने झालं. मारामारीच केली, पण मारामारी कल्याणासाठी केल्याबरोबर त्याचे खाडकन डोळे उघडले. आणि अशा पद्धतीने आपणही काही करत असू संसारामध्ये, संसार करायचाच आहे. त्यांनी पण चांगलं मारूनच टाकलं. मारताना त्याला घाबरला नाही तो, त्याचा मूळ पिंडच मारण्याचा असल्यामुळे त्याने ते मारलं. तसं आपला मूळ पिंडच अज्ञानाचा आहे. त्याच्यामुळे अज्ञानामध्ये काही गोष्टी घडतच राहणार आहेत. कर्तव्य आपलं चुकणार नाहीच आहे, कारण ही माया भगवंताची एवढी कठीण आहे की त्यातून पार होणं पण हे सगळं करत असताना फक्त वृत्ती भगवंताकडे जर लावली तर भगवंत अशा प्रकारची कृपा करू शकतो. हे स्वतःचे अनुभव हे लोक सांगतात. वाल्या कोळीपेक्षाही ही गोष्ट आणखी सोपी. तो तरी बिचारा जप तप करत बसला आणि त्याच्या हातून पुढे मोठं कार्य झालं. याच्या हाताने फक्त स्वतःचं कल्याण झालं आणि परोपकार तो करू लागला. मग कृती तीच, आपण जे करतोय तेच करायचं, फक्त वृत्ती भगवंताकडे लावणं. एवढा हा योग जर साधला गेला तर ते म्हणतात आहे की या नरदेहाचे लागावगे सार्थक करावे संत संगे. त्याला संत मिळाले. संत मिळाल्यामुळे त्यांनी तीच कृती करत असताना आशीर्वाद संतांचा असल्यामुळे परोपकाराकडे त्याचं लक्ष गेलं आणि मग त्याचा उद्धार झाला. जसा वाल्या कोळ्याचा झाला. नीचे योनी दुःख मागे बहुत खूप भोगलाय आधी, आणि तरीही पापपुण्याचा हिशोब झाल्यानंतर कुठे आता तरी अज्ञान दूर व्हावं. आता तरी आपण खरं ज्ञान काय आहे त्याचा विचार करावा. कोण समोय येईल कैसा, कोणता वेळ कसा येईल सांगता येतो का. आज जर चांगल्या गोष्टी आहेत तर वाईटही घडू शकतात, वाईट आहे तर चांगलं घडू शकतात. समयाबद्दल काय सांगायचं. 25 वर्ष हा अतिशय मोठी पिढीचा जो काळ आहे, तो 20-25 वर्ष गेले. कोणता पुढचा काळ कसा येईल आपला तरी भरोसा आहे का, कशाचा तरी भरोसा आहे का. मग कोण समोर येईल कैसा. आपल्याला वाटतंय 100-100 वर्ष जगतात ते जगतात, पण प्रत्यक्षामध्ये खूपदा असे अनुभव येतात की ह्या गोष्टी अरे संपून गेलं, सगळं होत्याचं नव्हतं झालं. मग हे सगळं कोण समोर येईल कैसा याचा ना कळे की भरवसा. स्वतः समर्थ म्हणतात, कशाचा भरोसा नाही. शिवाजी महाराजांना आणखी आयुष्याची आवश्यकता होती, पण नाही घडलं ना तसं. एवढी भवानी मातेची तलवार असून, समर्थांचा आशीर्वाद असून, स्वतःचं त्यांची पुण्याई असून, जिजाऊचा आशीर्वाद असून, ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांचं पुण्य नाही ना कामाला आलं. त्यांचं आयुष्य जेवढं होतं तेवढं, आपला जो ठरलेला प्राण आहे तेवढाच आपण घेऊ शकतो. मग कोण समय येईल कैसा याचा कळे न भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती, जसे पक्षी अगदी पटकन उडून जातात 10 दिशा, तसा आपला प्राण पक्षी उडून जाऊ शकतो कोणत्याही क्षणी. आणि हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. जीवनाचे सगळ्यात मोठं अंतिम सत्य हेच आहे. आपला जन्म झाला हे सत्य आहे,
आणि आपण जाणार आहे हे सत्य आहे. मधल्या काळामधलं पण सत्य नाही. त्यामध्ये आपण काय वागतो आणि काय कल्याण करून घेतो ते फक्त सत्य आहे. बाकी तोही एक बुडबुडाचा आहे जीवनाचा. इतक्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला तरीसुद्धा ते सत्य नाही. सत्य जन्म मरण आणि त्याच्यामधला जो कर्तव्य आहे भगवंताशी तादात्म्य हा योग साधणे हे फक्त सत्य आहे. नाही तर जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. नाही तर जसे पक्षी उडून जातात तसा आपला प्राणपक्षी कोणत्याही क्षणी उडून जातो. तैसे वैभव हे सगळं, तैसे वैभव हे सगळं, कोण जाणे कैसी वेळ, तसं वैभव आहे हे. कोण जाणे कोणती वेळ कशी येईल पुढे. पुत्र कळत्रादी सगळं बिघडून जाती. चांगलं चाललंय सगळं पण बिघडून जातात. काहीच सांगतात बिघडतात किंवा वाईट असलेले चांगले होतात. जे म्हणतात आया की लहानपणी अगदी नाकी 9 आणले आहेत मुलांनी, लागलीच गुरुजी त्यांना सांगतात पत्रिका बघून, अहो यांनी कितीही त्रास दिला ना, तुम्ही धीर धरा. पुढे जाऊन तुमचं नाव आणि कीर्ती वाढवणार आहे. म्हणजे तो काळ 25 वर्षाचा जाऊ द्या, 25 वर्षानंतर हा मुलगा तुमच्या घराण्याची कीर्ती वाढवेल. अशा किती पत्रिका पाहिलेल्या आहेत लोकांनी की आता कितीही त्रास देतो, डोळ्यात पाणी येतं आईवडिलांच्या, नको नको करून सोडतात मुलं. पण पुढे जाऊन तेच मुलं आईला सांभाळतात, वडिलांना सांभाळतात, घराण्याची कीर्ती वाढवतात, छान शांत होतात. आणि आधी अतिशय शांत असणारे मुलं पुढे जाऊन सांगता येत नाही काय होईल. मग त्यापेक्षा पुत्र कळत्रादी सगळं बिघडून जातील किंवा चांगले होतील याचा काही भरोसा नाही. आपला स्वतःचाच भरोसा नाही तर पुत्रांचा काय राहणार आहे. पहिली घडी नव्हे आपली, वयसा तरी निघून नेली, देह पडताच ठेवली आहे नीच योनी. आणि अशा सगळ्या गडबडीमध्ये पटकन जर देह पडून गेला, कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. म्हणून म्हणतायत ते आपल्याला 100 वर्ष मिळावं अशी समर्थांची स्वतःचीच प्रार्थना आहे की प्रत्येक मनुष्याला ॲव्हरेज 100 वर्ष आयुष्य मिळावं. म्हणजे कधी ना कधी त्याला याची जाणीव होते. पण नाही घडलं तसं, नाहीच घडत. असं तर इतकं आयुष्य नाहीच आहे. पहिली घडी नव्हे आपुली, मग ती घडी आपली नव्हती. त्याचा उपयोग आपला झाला नाही जसा पाहिजे. झाला नाही म्हणजे वेळ तर निघूनच गेली. आता एक व्यक्ती होती की ती त्या काळामध्ये 25-30 वर्षापूर्वी नोकरी करायची मोठ्या पदावर, आणि नवरा बायको दोघांनाही नोकरी, आणि मुलींचा प्रश्न घरात जेव्हा होता तर त्या बाईला म्हटलं कशी काय नोकरी करू शकता. म्हणजे इतकं सगळं घरात तेव्हा इतकं वातावरण, आता तर सगळ्या जातात, उलट मुलंच नको म्हणतात. हा प्रश्न निराळा आहे. पण जेव्हा मुलांना सांभाळायची वेळ असते तेव्हा ही मोठ्या पोस्टवर असल्यामुळे ती कशी सोडेल, कशी जाते. तिने काय सांगितलं की काळ तर निघूनच जाईल. काळ काय राहतोय थोडीच. सकाळ निघाली, मी निघून गेल्यानंतर मुलं राहतात, राहिल्यानंतर मी संध्याकाळी घरी आल्यानंतर बघते. म्हणजे हा दिवसभराचा जो काळ आहे तो निघून गेलाच ना, असं म्हणायची. म्हणजे ते काळ निघत असताना त्या मुलांचं काय होईल हा विचार नाही. जो विचार करणे याच्यावरच तर गोष्ट आहे. काळ निघून जातो, कोणासाठी थांबतोय. अगदी तुम्ही खेड्यात मुलाला उचलून माठाखाली ठेवून दिलं आणि निघून गेले, काळ कसला थांबतोय. रडेल रडेल रडेल, कदाचित मरेल, कदाचित उठून पळेल, काही होईल. काळ थोडी थांबलाय. असा थोडी विचार आई वडील करतात. काळ थांबत नाही म्हणून आपण असा निर्णय घेणं योग्य नाही ना. पण हा असा निर्णय घेतात. आणि पुढे जर म्हटलं की संस्कार झाले नाहीत मुलांवर, ही मुलं अशी का वागतात, मग प्रश्नांचं उत्तर स्वतः शोधायला पाहिजे की नाही. आता तरी शोधायला पाहिजे. याचा अर्थ जे वेळ देतात त्यांना तोच परिणाम मिळतो असंही नाही. पण निदान आपलं कर्तव्यात तर आपण चुकलो नाही. आपलं कर्तव्य तर आपण केलंय, त्याच्या उपर काय झालंय ते त्याच्याबद्दल मानावा राम सर्वदा करता, हे तर आपण धार्मिक लोक असाच विचार करतो. पण कर्तव्यच केलं नाही आणि समोर जर काही परिणाम आला तर मग काय बोलायचं. त्यामुळे वेळ निघून जातो हे चांगल्या अर्थाने वापरायला पाहिजे, वाईट नाही. वाईट अर्थाने निघून जातो वेळ असं म्हणणं चुकीचं आहे. कसंही असो, वेळ निघून जातो ही गोष्ट चुकीची आहे. त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी समर्थ म्हणतायत की पहिली घडी नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली, वर्ष निघून गेली, देह पडताच ठेवली आहे नीच योनी. अशा पद्धतीने नकारात्मक आणि अज्ञानामध्ये जर आपण देह ठेवला तर नीच योनी म्हणून आपल्याला कोण वाचवू शकणार आहे. या सगळ्या गोष्टीतून संस्कार कुसंस्कार हे सगळे सोडून दिले तरी आपला जर देह नकळतपणे पडून गेला तर नीच योनीपासून कोण वाचवू शकणार आहे. ह्याचा प्रश्नाचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. या ठिकाणी कुठे देव आला, कुठे धर्म आला, कुठे पारायण आलं, कुठे पूजा आली, कुठे उदबत्त्या आल्या, कुठे धूप आला. मला तर समर्थांची हीच गोष्ट अगदी असं वेगळं वाटतं. हा समर्थ म्हणजे योगी आहे की योगी असत असताना अंधश्रद्धा अजिबात नाही आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसताना फक्त जाणीव करून देत आहेत की या पद्धतीने जर गेलं तर असं आहे आणि या पद्धतीने गेलं तर असं आहे. मग मार्ग कोणता निवडायचा तो तुम्ही ठरवा.
मीच करतो कृपा लागेल तर तुमच्यावर, पण तुम्ही ठरवा तर खरी कमीत कमी. नाहीतर तुम्हाला नीच योनी दिली आहे. पुढे 41व्या श्लोकामध्ये शेवटचा भाग आहे, नीच योनी निश्चित. आणि मिळालाय चांगला नरदेह, या नरदेहाची निसंगती बहुत पावले उत्तम गती. किती लोकांचा फायदा झाला आणि तुम्ही नीच योनीत जाल. मग नीच योनीत बरं, नीच योनीत जाण्याचाही प्रश्न त्याच्या आधी आपण म्हणू शकतो की सध्यासुद्धा आनंद मिळत नाही ना त्यांना. सध्याच्या परिस्थितीने आनंद नाही आणि गेल्यानंतर अचानक मरून गेल्यामुळे नीच योनी. या सगळ्या गोष्टींचा विचार समर्थ म्हणतात करायला पाहिजे. स्वान शुकरादिक नीचयाती. श्वान शुकर अशांची नीच भोगणे घडे विपत्ती. तेथे काही उत्तम गती पाहिजेत नाही. त्यांना उत्तम गती मिळवायची आहे. मला उत्तम गती मिळवायची म्हणे ती मांजर. इतकं खोटं सांगतात. मांजर म्हणे ठीक आहे ना, मांजर त्यांना गोल गोल प्रदक्षिणा मारते, तर तिला उत्तम गती कशी मिळेल? तिला ते कल्याण करण्याचं साधनच ते नाही ना. ते साधनच तिचं नाही आहे कल्याणाचं, कारण तिला बुद्धी नाही आहे. बुद्धीनेच आपण मुक्त होत असतो. एक सत्य असं आहे की ते सत्यानेच आपण फक्त मुक्त. सत्य एक अशी गोष्ट आहे, अद्वैत सिद्धांत जो उपनिषदांमध्ये सांगितला आहे, एक सत्य असं आहे, ते मी मानते म्हणून सत्य नाही, तू मानते म्हणून सत्य नाही, हे मानतात म्हणून ते मानतात म्हणून सत्य नाही. सत्य एकच आहे अंतिम. ते सत्यच फक्त आपल्याला मुक्त करू हे सत्य कळायची त्या मांजरीची, त्या कुत्र्याची, त्या गायीची पात्रता तरी आहे का? फक्त थोडीशी काहीतरी पुण्याई असेल म्हणून गोलगोल फेऱ्या मारते ती, पण त्या मारून मेल्यानंतर तिला नरजन्म थोडी मिळणार आहे, कारण त्याची ती क्षमताच नाही आहे. क्षमता आपली आहे. मग आपल्याला मग पावीज येतं उत्तम गती. तेथे काही उत्तम गती पावीज येतं नाही. यांना उत्तम मी नाही म्हणत आहे, हे त्या ठिकाणी म्हटलं आहे की जरी त्यांनी म्हटलं प्रयत्न केले की मला हे अशा प्रकारचं जन्म नको आहे किंवा माझं काही पुण्य आहे म्हणून मी दत्तगुरूंच्या ह्याला फेऱ्या मारते, पण मारतील ते पुण्याईनी, मारतीलही ते. किंवा काही वारीमध्ये हरिण जातं, हे होत आहे ना मागच्या पुण्याईनी, काही मागच्या जन्मीचं असेल त्याचं पुण्य म्हणून होत आहे, पण तो मुक्त नाही होऊ शकत. मुक्त होण्यासाठी त्याला नरदेहच घ्यावा लागणार आहे. पुढे त्याच्या पुण्याईनी तो नरदेहास येईल आणि नरदेहास आल्यानंतर मग त्याच्या योनीतून तो चांगले चांगले विचार करून संत भेटतील आणि मग तो नरदेह मिळाल्यानंतर मुक्त होईल. मुक्त होण्यासाठी नरदेह हाच एक मार्ग आहे. मग असं पाविजे तर नाही. मागा गर्भवासी आटाटी. मागच्या वेळेसच्या गर्भवासाच्या आटाआटी झाल्या, भोगिता झाला असे हिंपुटी. तेथून या थोरा कष्टी सुटला असं दैवे. कसा बसा गर्भवासात आला, हे थोडं जड. कालचा जो आनंद होता तो थोडा क्षीण झाला या ठिकाणी. याचं कारण की प्रत्यक्ष सत्याची कल्पना देत आहेत. आतापर्यंत गंमत घेऊन त्यांनी ते थोडंसं स्थिर करण्याचा प्रयत्न काल केला. या ठिकाणी ते स्पष्ट म्हणत आहेत की मागा गर्भवासी इतका आटाआटी केली का, हरिणाचा का असे ना. आपण म्हणतो या व्यक्तीचे डोळे चांगले म्हणजे नक्की याची हरिण योनी लिहूनच येते पत्रिकेमध्ये. हरिण योनीमध्ये तो जन्माला आला. एखादा व्यक्ती मेला तर त्या ठिकाणी जर त्या पिठावर काही उमटलं तर ते म्हणे डुक्कर होणार आहे, ते कोणी म्हणे कुत्रा होणार आहे, तर कोण, या सगळ्या कल्पना आहेत. पण असं होत आहे ना. मग हा इतका आटाआट करून जन्म मिळाला, पुढचा मागचा पाहिला, तेथून या थोडा कष्टी सुटला असं दैवे. तिथून सुटला कसा बसा, त्याच्यातून सुटला आणि इथे अडकला म्हणण्यापेक्षा मुक्ततेसाठी हळूहळू वर जाते ना योनी. आधी अगदी खालचे, मग जलचर झाले, मग थोडेसे मग झाले भूचर झाले. असं करता करता योनीमध्ये आपल्याला इतका सुंदर असा उभयचर जन्म मिळाला की जिथे आपण आकाशातही उडू शकतो, पाण्यातही जाऊ शकतो, जमिनीवर जाऊ शकतो, स्वर्गातही जाऊ शकतो, नरकातही जाऊ शकतो. अशा प्रकारची मुक्त अवस्था आपल्याला दिलेली आहे. मग त्याचा कष्टी सुटला असं दैवे. मग याच्यातून सगळ्यातून सुटला. दुःख भोगिले आपुल्या जीवे. आपल्या जीवाला दुःख भोगलाय खूप, कारण नसताना, इच्छा नसताना. तेथे कैची होती सर्वे, तेथेची पुढे एकले जावे लागेल बापा. किती आनंद दुःख सगळं भोगलं, पण पुढे बापा एकटंच जावं लागते. आपली शिदोरी एकट्याचीच आहे फक्त, असं त्यांचं म्हणणं आहे. की एकट्याला जर जायचं आहे तर ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचं तिकीट आपल्याजवळ पाहिजे. असं तर प्रत्येक संत म्हणतात. गावाला जायचं आहे तर तुम्हाला रेल्वेचं तिकीट काढावं लागेल, विमानाच्या तिकिटात बसता येत नाही. या सगळ्या गोष्टी जर आपण या ऐहिक जगामध्ये, या माईक जगामध्ये जर पाळतो तर पुढे जायचं तिकीट कोणतं, तर ते तिकीट जर तर मग एकटं जायचं आहे ना त्या ठिकाणी. कुणाचं आईवडिलांची पुण्याई नाही, ना मुलाबाळांची पुण्याई, ना काय केलं आहे त्या कोणाची पुण्याई आपल्या, फक्त आपले कर्म, आपले विचार असेच मनात येतात. म्हणून मुक्त होण्याची अवस्था या ठिकाणी समजायला पाहिजे. सत्य एक आहे, आपल्याला एकटं जायचं आहे आणि एकटं जात असताना आपल्याला मुक्त अवस्थेत जर जायचं असेल तर कोणता भार असा डोक्यावर घेऊन जायचं नाही.
हे जटा वाढवतात लोक, पण जटा वाढून डोकं बाकी ते मोकळं करतात. डोक्यामध्ये काही नाही, वर खूप जमा करतात, की वरचं काही असो ते एक दिवस निघून जाणार, आतमध्ये काही ठेवत नाहीत. कोणत्याही प्रकारचा भार आतमध्ये नको असं त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये असतं. वर काही का गोंधळ असो, माझ्या आतमध्ये बाकी मी मुक्त आहे. दुःख भोगिले आपल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तेथेची पुढे एकले जावे लागेल बाबा. किती गोड शब्द वापरलाय. लागलं एकटं जावं लागेल रे. काळजी वाटते ना समर्थांना. शेवटी माऊली त्यांना जरी म्हणत नाही कोणी, ते स्ट्रिक्ट असल्यामुळे. आता एवढे कठीण कठीण गोष्टी सांगितल्यावर त्यांना माऊली कोण म्हणेल. माऊली म्हणते बाबा काही वागला ना तू तरी चालेल, मी तुला आशीर्वाद देते, अशी म्हणणारी माऊली वाटते. हे इतके कडक आहेत ना, वडिलांची जागा घेतात आणि वडिलांसारखे समजावून सांगतात, एकटं जावं लागेल रे बाबा, काय करणार तू सांग. मी इतका सांगायचा तुला प्रयत्न करतो, या प्रयत्नांचा विचार कर आणि माझ्याकडे लक्ष दे. राग नको मानू, बिलकुल राग नको मानू. माझं की नाही फक्त तुझ्याकडे लक्ष आहे, आणि तुझं कल्याण झालं तर मला अगदी सगळ्यात आनंद. जीवाचं कल्याण म्हणजे माझ्या जीवनाचं सार्थक. कैची माता कैचा पिता. अरे बापरे, कैची माता कैचा पिता. माता पिता नाही होते, आनंद घेतला आपण द्यायचा, आपल्या मुलांना द्यायचं, सगळं करायचं. जसं त्या याच्यासारखं सांगितलंय, त्या माणसाने मारून टाकले 4 लोक, पण मारत असताना बुद्धी भगवंताकडे ठेवली, म्हणजे आपल्या गुरुकडे ठेवली. तशी आई वडिलांची सेवा करत असताना कुणी दिले आई वडील, का गेले आई वडील, हे सगळं विचार करत असताना ही भगवंताची लीला समजून या सगळ्या गोष्टी करायच्या. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता. कसली बहीण आणि कसला भाऊ, कैची सुहृदे कैची वनिता. कसे सुहृद म्हणतो आपण, ते सगळे कसले काय, येतील कुठपर्यंत, चितेपर्यंत पण नाही येऊ शकणार आहे. पुत्र कळत्राधिक. हे सगळे 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 लोक जीवाला एकटं सोडतात. शेवटी गजेंद्र मोक्ष जीवाला एकटं सोडतात. ही कल्पना किती भयानक आहे पचवायला. इतका जीव लावला, इतकं प्रेम, मला एवढी प्रसिद्धी आहे, एवढे सगळे लोक आहे. हो आहे, त्या प्रेमाच्या आशीर्वादानेच तर आपल्याला पुढे जायचं आहे, पण ते आपल्यासोबत नाही येऊ शकत. ते त्यांच्या प्रमाणे ते वेगळे, आपण वेगळे. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट पुन्हा नाही भेट. पुन्हा या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, कधी भेट होते माहिती नाही. मग अशा प्रकारची ही आपली सगळ्यांची सोबत आहे. जीव आला तो एकटा होता आणि जातानाही एकटं जायचं आहे. ही अतिशय मोठी गोष्ट, म्हणजे जन्म मृत्यू आणि जाणं एकटं. यामध्ये आपलं कल्याण तर आता करायला पाहिजे. काही झालं तरी आपलं कल्याण केल्याशिवाय आपल्याजवळ मार्ग नाही. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची. आणि एक वाईट गोष्ट ते सांगतायत या ठिकाणी, थोडंसं म्हणजे आणखी स्पष्ट. एकटं जायचं आहे तर सुखातही जातोय, मित्र आहेत मैत्रिणी आहेत याच्यातून जायचं आहे, ही पण एक संकल्पना आहे. आणि समर्थ या ठिकाणी म्हणतायत फक्त सुखाचे सोयरे आहेत. अपमान होतो जर आपल्याजवळ दुःख नसेल, आपल्याजवळ जर पैसा नसेल, आपल्याजवळ प्रसिद्धी नसेल, आपल्याला मान नसेल स्वतःचा, तर इतर कोणीही मान देत नाही. हे पण एक दारुण सत्य जीवनाचं समर्थ सांगतायत. अपमान होतो म्हणजे त्या प्रमाणात आपल्याजवळ जर त्या गोष्टी नसतील तर अपमान होतो. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची. त्या बहिणीचं उदाहरण जसं सांगितलं, बहिणीला बोलवलं नाही गरिबीमध्ये जेवायला, आणि आता अगदी मानाने जिच्याकडे भरपूर संपत्ती झाल्यावर ती आली, ती पण केवढी म्हणजे अगदी स्वतःच्या स्वाभिमानाने भरलेली. नक्कीच तिने तरी क्षमा करायला पाहिजे होती भावाला, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येकाचे प्रारब्ध भोग आहेत. आली, सगळे दागिने काढून पाटावर ठेवले, घाला म्हणे जेवायला यांना. मी निघाली, यांना घाला म्हणे जेवायला. 2 गोष्टी साधल्या त्याच्यातून, की ते जेवू घालू शकले नाही आणि ही तिथे जेवली नाही. या दोन्ही गोष्टी तिने एका झटक्यात साधल्या. तुम्हाला हेच हवं होतं ना. हे बोलायला बहिणीमध्ये ताकद पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटतं खरंच जनसुखाचे सोबती. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची. हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नाही. म्हणून आजकाल कलियुगामध्ये मित्रमैत्रिणी हा जो प्रकार आहे, निर्भेळ प्रेम करणारे, अपेक्षारहित प्रेम करणारे लोक वाढलेत, की ज्या ठिकाणी अपेक्षा काहीच नाही, भेटलं तरी चालेल, नाही भेटलं तरी चालेल, दुरून आशीर्वाद देत राहतात सारखे. कारण ही व्यक्ती आम्हाला आवडली आहे, हिला आम्ही आशीर्वाद आणि शुभेच्छा सतत देत राहू, असं एकमेकांशी दुरून बोलत राहतात. एकदा काही महिन्यातून बोलले तरी चालत आहे त्यांना, पण एवढा आनंद, कारण गुंतत नाही आहे कोणी कोणामध्ये. ही जी गुंतवणूक आहे ती सुखाचे सोबती दुःखाचे सोबती हे कळल्यानंतर साहजिकच माणूस एकटा वागायला लागतो. एकटा वागण्यापेक्षा आत्मसुखामध्ये रममाण होतो, आणि जितका एकटा होईल तितकीच त्याची प्रगती होईल. कशाला जंगलात जायला पाहिजे. जंगलात जाणे म्हणजे संसार सुख सोडणे. तसंही सुटलंच आहे. तसंही कोण कोणाचं ऐकतंय, कोण कोणाचं पाहतंय, कोणाला काय घेणं देणं आहे कशाशी. आपले जरी असले तरी आपल्याशी असा सुरुवात झालेली आहे.
मग या सगळ्या सुरुवातीला तरी आता तरी शहाणं व्हावं, आता आपल्यासाठी अतिशय चांगला काळ आहे. मग याचा वाईट अर्थ न काढता, नकारात्मक विचार न करता हा अतिशय चांगला काळ आहे की सगळं चांगलं असताना जर लोक दुरावत आहेत तर मग दुरावा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या गोष्टीचा अर्थ करून पुत्र कळत्राधिक, आपल्या घरात सगळं चांगलं आहे बरं. म्हणजे आपण जे काही हे बोलतो आहे ते याच्याशी आपला काही संबंध, आपल्याला सगळं चांगलं आहे सध्या, पण होण्याची शक्यता आहे की कोण कुणाला विचारणार नाही. नाही, वाईटही अनुभव घेतलेले आहेत. सख्या आईला मारतात, सख्या मुलीला मारून टाकतात, हे सगळ्या घटना घडत आहेत ना. मग या वाईट घटना बघितल्यानंतर असं वाटतं जे काही पापपुण्य त्याचं त्याच्याजवळ आहे, पण असं होऊ शकतं. मग या सगळ्या गोष्टींची समर्थांना कल्पना त्या काळात होती. आता खरंच कलियुग सुरू झालं आहे आणि सुरुवात जरी असली तरी इतकी भयानक आहे, तर पुढे कलियुगामध्ये काय घडेल सांगता येत नाही. हे तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हेत. मानून घ्यायचं, पक्क पक्क मनाशी मानून घ्यायचं. एक व्यक्ती अशी होती की जी सुरुवात होती, मुलं लक्ष देत नव्हते, जेव्हा ही अशी या गोष्टीची जेव्हा सुरुवात होती तेव्हा अक्षरशः वेडी केस सोडून बसायची की माझी मुलं मला ऐकत नाही, केस सोडून, आणि फक्त महाराजांचा फोटो घेऊन बसायची समोर. मग खायचं नाही, प्यायचं नाही, माझा मुलगा माझ्याशी वाईट वागतो. किती त्रास, किती त्रास. सुरुवात आहे कोणत्याही दुःखाची सुरुवात. मग सगळ्यांना माहीत झालं की असं घडत असतं. ते स्वतःहूनच निरपेक्ष झाले. मग निरपेक्ष झाल्याने मनस्थिती बदलली ना, फक्त परिस्थितीत तर बदल नाहीच आहे, परिस्थितीमध्ये बदल नाही. पण सुरुवातीला त्या माऊलीला जो त्रास झाला किंवा आताही काही काही लोकांना जो होतो, माऊली म्हणा की आणखी कोणाला त्रास जो होतो, तो बघून शहाणे तर होतील ना लोक कमीत कमी. मग ते शहाण्या जाणं, मनस्थिती बदलली, परिस्थिती बदलली नाही, झाले मुक्त. आपल्याला त्याच्याशी सगळं स्पष्ट आहे. समर्थांचं वाक्य सगळं स्पष्ट आहे. तू जाण मावेची अवघी सोयरी सुखाची, ते तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे. कैचा प्रपंच कैसे कुळ, कसला प्रपंच आहे, कसलं कुळ काढून घेतलं हे पण नाही म्हणतात. कुळसुद्धा, पण कुळातूनच तर उद्धार होतोय आपला. आणखी आणखी जड जात आहेत शब्द त्यांचे. कैचा प्रपंच कैसे कुळ, कासया होती व्याकुळ, का व्याकुळ व्हायचं त्याच्यासाठी. नंतर धन कण लक्ष्मी सगळं जाई जेणे, धन कण लक्ष्मी सगळं जाणार आहे आणि ते गेलं नाही तरी त्याचा आपल्याला उपयोग नाही आहे. कैसे घर कैसा संसार, कासया करसी जोजार, त्याचा कशाला मागे लागतोय. जोजार करणे म्हणजे त्याच्या मागे लागणे. जन्मवरी वाहन भार, सेखी सांडून जासी, हे सगळं इथे तुला सोडून जायचं आहे, मग त्याच्या मागे काय लागायचं आहे. कैसे तारुण्य कैसे वैभव, तारुण्यालाही अर्थ नाही, वैभवाला अर्थ नाही. कैसे सोहळे कैसे सोहळे हावभाव, इतके हावभाव केले, इतकं सगळ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, मी 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 केलं, समजावून सांगितलं, काही अर्थ नाही. कैसे सोहळे हावभाव, हे सगळंही जाणं मावं पाईक माया, ही सगळी माया आहे, मायेचा खेळ आहे. वाटत असतं मी करतो म्हणून तर अर्जुनाच्या गात्र शिथिल झाले. मी मारणार आहे माझ्या गुरूंना, माझ्या भावाला आणि माझ्या सगळ्या लोकांना मी मारणार आहे, तू कोण मारणारा. असं जेव्हा भगवंत खाडकन जागा हो आपण, मी केला संसार, मी केला संसार, मी एवढी शिकली, तू कोण करणारी. संधी मिळाली म्हणून असं जर कोणी बोललं आपल्यासमोर, खाडकन सगळं निघून जाईल ना हातातलं. आणि ते निघायलाच पाहिजे. ते निघण्यासाठीच ते सत्य बोलतायत की तू कोण करणारी. जीव काय करू शकतो. आता या क्षणी जर पृथ्वी हलली, हजारो जीव मरून जातील. एक क्षण नाही लागणार वसुंधरेला हलायला. होतच आहे, सुरुवात झालेलीच आहे. असं झालं तर हजारो. आपण म्हणतो बापरे कसं झालं, काय झालं. करू शकतो देव. जर त्यांनी निर्मिती केली आहे तर तो काय करत नाही, हा त्याचा मोठेपणा आहे. त्यावेळी जागृत व्हायला पाहिजे. तो करत नाही, कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. मी कृतज्ञ, मी कृतार्थ, मी असं म्हणायला पाहिजे. कारण की देवाची सृष्टी, देवाची लीला, हे सगळं बघण्यासाठी माझे डोळे शाबूत आहेत, माझी बुद्धी शाबूत आहे. कैसे तारुण्य कैसे वैभव, कैसे सोहळे हावं, हे सगळ्याची जाण मावं पाईक माया. म्हणून हा मनाचा संसार आहे, हा मनाचा संकल्प आहे. असाच विचार कर आता पटायला लागतो. आपण म्हणतो ब्रह्मदेवाचं नुसतं वाक्य वाचायचं योग वसिष्ठामध्ये की त्यांनी म्हटलं ही सगळी माया, कसं पटेल. नाही पटणार. जोपर्यंत अशा पद्धतीने समजावून सांगणार नाही उपनिषदातले वेदातल्या गोष्टी, तोपर्यंत नाही समजणार. एक दिवस असा येईल की समजून जाईल. खरंच आहे, इतके सगळे कष्ट, अपार कष्ट, काबाड कष्ट. अगदी बैलाला अगदी जूला मानेला बांधून बैलासारखे कष्ट केले, पण त्याचा काय उपयोग झाला शेवटी. काही नाही, शून्य. त्यापेक्षा मुक्त अवस्थेमध्ये कोणताही भार मनावर न ठेवता जगलो तर कदाचित आपल्याला मुक्तीचा वाट मिळू शकेल. तेव्हा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माये बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष. आता हे जे घडतंय ते कितीतरी लक्षानुलक्ष
हनुमंतरायांची जी अवस्था झाली होती रामांनी केली की सांगितलं की जाताना जाऊ देईना त्यालासुद्धा मोह. आणि मोह म्हणजे भगवंताचा मोह आहे, त्याच्यात काय वाईट आहे. आपण म्हणतो भगवंतामध्ये लक्ष केंद्रित करा, पण भगवंताच्या अवतारामध्ये नाही ना. हा किती त्याच्यातही पुन्हा सत्य पण किती अजून बारीक कटू सत्य आहे. हो, भगवंत महत्त्वाचेच आहेत, पण तो अवतार संपवायलाच पाहिजे ना त्याला. म्हणजे तू रामामध्ये जरी लक्ष दिलं तरी चालणार नाही आहे, कारण तू अमर आहे, कारण तुला अमरपट्टा मिळाला आहे, तू चिरंजीव आहे, तुला जगाच्या कल्याणासाठी मी ठेवलं आहे शिल्लक. ही माझीच लीला आहे. पुन्हा ही माझीच लीला, अश्वत्थामाची भळभळ जखम, आणि तुला ठेवणं ही सुद्धा माझीच लीला आहे. पण मला तर जावं लागेल, महाविष्णूंचा अवतार आहे मी, आणि मला जावं. हनुमंत ऐके ना, हनुमंत म्हणतो राम जाऊ कसे जाऊ देणार आहे रामाला तो. म्हणजे ही माया त्यालासुद्धा ही मायेने ग्रासलं. तेव्हा त्याची माया दूर करण्यासाठी त्यांनी अंगठीची लीला केली, आणि अंगठीसाठी जो बिचारा गेला, त्यांच्या कष्टासाठी गेला, तो गेला. तिथे 10 राम दिसले, या युगातले त्या युगातले त्या युगातले. जसं म्हणतो आपण असे ब्रह्मांड आहेत. अशी गोष्ट तर फार गोड आहे ती. जेव्हा हनुमंतांनी अंगठी काढायला गेली तेव्हा असे 10 ब्रह्मांड म्हणतात. एकच नाही ही पृथ्वी, असे अनेक ब्रह्मांड आहेत. मग त्यातला आपण शोध लावू न लावू तर नंतरचा मुद्दा आहे. तसं खाली सुद्धा अरे राम आज आहे ना, असे अवतार होत राहणार आहे. तू बाकी एक असा आहे चिरंजीव की तुला त्याचं दर्शन आता यावेळी मला जायला पाहिजे, आता मला जाणं आवश्यक आहे. अशा प्रकारची माया असे स्त्रीपुत्र, किती स्त्री कन्यापुत्र होती, लक्षानं लक्ष चालू आहे. हे कधी हरिणीची आई असेल, कधी हरिण माझा आई असेल, अशा काहीतरी जे आई कन्यापुत्र आणि पितापुत्राच्या कितीतरी गाठी लागलेल्या बांधलेल्या आहे. व्यासांनी सांगितलं ना त्या दिवशी त्यांना की आईला म्हणतोय, आई मी तुझी आई आहे. कधीची, कोणत्या जन्मातली सांग, कोणत्या जन्मातली. मला नाही वाटत याच जन्मातली. म्हणजे पूर्ण ज्ञानी पुरुष कोणत्या जन्माचे. असं जरी आपण नाही केलं तर अख्खं आयुष्य जीवन जगल्यानंतर फक्त एक जाणीव झाली पाहिजे, बाकी काही बदल करायचंच नाही जीवन. आपण करू शकतही नाही तसंही. मनात जरी विचार केला की आपण हे सगळं सोड, जसं गोंदावलेकर महाराजांनी सांगितलं की तू बदल करायचा ठरवला तरी तुला करता येणार नाही, कारण आहे त्या परिस्थितीत तुला जगावं लागणार आहे. हे महाराजांनी त्या उदाहरणावरून सांगितलं की जाते का जंगलामध्ये, का जाते, घरातला तुझा बाळकृष्ण आहे ना, त्याची करणं पूजा. अशा पद्धतीत जाऊ पण देणार नाही आहे. आपण करू काय शकतो, करू काहीच शकत नाही. हेच फक्त करू शकतो की ही सगळी तुझी लीला आहे, आणि त्या लीलेमध्ये मी आनंद घेणार आहे. जसं गोपीगीतात आहे तसं आनंद घेत जगायचं. हा एकच पर्याय, चांगला उत्तम पर्याय समर्थ या ठिकाणी देत आहेत. तुला वाईट सांगितलं नाही संसाराचं सांगितलं वाईट कशासाठी, की तू स्वतःचं कल्याण याच्यातून करायचं यासाठी. संसार हा असाच आहे. तुला काय करायचं हा प्रश्न तू आता ठरव. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी मायबापे किती स्त्री कन्यापुत्र होती, लक्षानं लक्ष कन्यापुत्र आहेत. कर्मयोगे सकळ मिळाली, कर्मयोगांनी हे सगळे एकत्र झाले, एके स्थळी जन्माला आली. ते सुद्धा मला तर लीलाच वाटते की बरोबर त्या लोकांना एकत्र आणणे, लग्न ठरवणे, या सगळ्या लीला भगवंताच्या बरोबर जुळून येतात. त्यांचे आणि आपले एकत्र येणे, लग्न होणे, काय व्हायचं ते सगळं आपल्या आयुष्याचं पूर्ण चरित्रपट ठरलेला. असा आपण सुद्धा स्वतः ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत, भगवंतांनी ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतात. म्हणूनच त्याला पूर्ण पुरुष म्हटलं आहे. तो एक पुरुष आहे, बाकी सगळी प्रकृती आहे. माणूस असो, बाई असो, स्त्री असो, आणखी प्राणी असो, सगळे तो एक पुरुष, बाकी सगळी प्रकृती. असं त्यांनी गुंडाळून ठेवलं आहे सगळ्यांना. मग कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली कैसी रे पढत मूर्खा. पढत मूर्खा, तू त्याला आपलं कसं मानतोय, त्यामध्ये तू लक्ष कमी कर. ते आपलं आहे असं वाटतंय, पण ते वाटत नाही. वाटणे हाच तर महत्त्वाचा गुण आहे मायेचा. मायेमध्ये आपल्याला असं वाटतं हे सगळं आपलं आहे. तुझे नव्हे ते शरीर, थांबावं लागतंय, 53 झाले. तुझे नव्हे हे शरीर, तुझं नव्हे रे शरीर, तिथे इतराचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. आता भावार्थानी, नुसतं वाचून नाही, अगदी मनापासून आता प्रार्थना कर. देवा मी तुझा आहे तू माझा, याच्या व्यतिरिक्त कोणता संबंध माझ्या संसाराशी नाही. असा जेव्हा संबंध जोडशील तो योग आहे. हा योग जोडणं अतिशय सोपी काम नाही आहे. त्याच्यातून लक्ष निघून जाणे आणि एखाद्या बाईसाठी तर अजिबातच शक्य नाही, कारण की इतके पाश असतात की त्या पाशातून बाईला तर मुक्ती नाहीच लवकर. मग या सगळ्या गोष्टीतून जर सुटायचं असेल तर गुरुनी कृपा करावी. कशाचं सुखदुःख वाटू नये. तुझे नवे शरीर, माझं शरीर माझं नाही, तिथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. भाव असा आणायचा की तुझं सगळं आहे ना, तू दिलंय,
तूच माझा त्राता आहे आणि मला अगदी समजलं आहे की तुझ्याशिवाय त्राता कोणी नाही. माझं कल्याण माझी आई करू शकते, पण ऐहिक जीवनामध्ये पुढचं कल्याण करणारा तू आहे आणि तू माझा खरा पिता, माझा माता. कशाला तू मी, मी तू, एवढंच फक्त नातं शिल्लक आहे. असं जेव्हा मानू तेव्हा सगळ्या गोष्टी खेळासारखा प्रपंच, खेळा ऐसा प्रपंच मानावा. आता एक ती यांची गोष्ट आहे की गोपींना वाटलं की मला द्यायचं आहे. गोपींना वाटलं की मला एक ब्राह्मणाला दुर्वासा ऋषींना द्यायचं आहे. दुर्वासा हे पण छान त्याच्यासारखीच गोष्ट आहे. दुर्वासा ऋषींना, कारण त्या तटावर ते राहत होते, त्यांना दुर्वासा ऋषींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि आम्हाला खूप म्हणजे पुण्य मिळणार आहे. कृष्णाकडे गेले. कृष्णाला म्हणाले, हजारो गोपी कृष्णाकडे गेल्यानंतर कृष्णाला म्हणाले की मला एक छानसा नैवेद्य सगळ्यांनाच दाखवायचा आहे, भोग. पण आम्हाला गुरु दिसत नाही, इथे ब्राह्मण दिसत नाही. त्यांनी सांगितलं, हो आहे ना तिकडे, दुर्वासा ऋषींकडे जा ना, कारण यांचे गुरु होते ना. मग ते म्हणे तिथे बसले, तिथे जा. अरे एवढी मोठी दुथडी, दुथडी भरून वाहणारी यमुना कसं जाणार आहे आम्ही? तर ते म्हणाले, त्यांना म्हण की कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर माते मला मार्ग दे. हजार गोपी आणि यांनी असं इतक्या हसल्यामुळे आमचंही त्याच्यावर प्रेम आहे, त्यांनी पण 108 बायका केल्या आहे, हे सगळं करतं हसल्यामुळे आपापसात. जसा प्रश्न तत्वाचा आहे. हसल्यानंतर ते मनातल्या मनात हसले, पण जाऊ दे, कृष्ण म्हणतोय ना, कृष्णावर प्रेम आहे ना, म्हणून म्हटल्याबरोबर अर्थातच फुलांचं अगदी मार्ग तयार झाला आणि त्या दुर्वासाच्या आश्रमात पोहोचल्या. सगळ्याच्या सगळ्या एवढ्या गोपी सगळ्या गेल्या. कृष्णाची लीलाच होती ही. तेच सांगायचं आहे त्यांना की हे सगळं करत असताना माझं स्मरण केल्यावर अशा घटना घडतात. अशा घटना घडतात म्हणजे हा संसार मी कसा आहे हे त्यांना सांगायचं आहे. आणि तिकडे गेल्यावर दुर्वासांना अरे तुम्ही, त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही आल्यानंतर. हो पण मी म्हणे अन्न दुर्वा एवढी दुर्वा खाऊन मी जगतो, दुर्वासा नावच तसं आहे, मी एवढं अन्नाचं काय करू? ते म्हणाले, नाही आम्हाला तर ब्राह्मणाला दान द्यायचं, हे तुम्हाला खावंच लागेल. म्हणजे हे तुम्ही त्यांच्यासाठी आणलं तेव्हा कुठे आम्हाला पुण्य मिळेल? ते म्हणाले, ठीक आहे घेऊ द्या मग. तसं तर मी खात नाही. प्रत्येक गोष्ट, प्रत्येकीची एक गोष्ट ठेवली नाही शिल्लक. सगळेचं सगळं अन्न फस्त केलं आणि सगळं ढेकर वगैरे दिला आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला. पण ह्या म्हणाल्या, आता रात्र झाली, जाऊ कशी? तर पुन्हा मातेला, नदीला म्हणे त्या की जर दुर्वासा एकही अन्नाचा कण खात नसेल तर मला मार्ग दे. त्यांनी इतक्या हसल्या आमच्या समोर, एवढ्या म्हणजे मायेचा बाजार समजतोय कसा. इतकं माझ्यासमोर आता एवढ्या 10,000 गोपींचं एक गोष्ट ठेवली नाही शिल्लक, आमच्या समोर खाल्लं. मागचं तर सोडून द्या, मागे काय खातात नाही, नुसते दुर्वासा म्हणायला आहेत की प्रत्यक्षात खातात हे पण संबंध वाटतोय माणसाला. मग ते म्हणतात, म्हणा तुम्ही, म्हटल्यानंतर मार्ग देईल यमुना. आणि त्यांनी येऊन म्हटलं आहे त्यांना की जर दुर्वासाने आयुष्यात काही अन्न खाल्लं नसेल, ते फक्त दुर्वांवर जगत असतील, तर माते आम्हाला रस्ता दे. असं म्हटल्याबरोबर मातेने पुन्हा फुलांच्या पायघड्या घातल्या नदीवर आणि त्या इकडे आल्या. प्रश्न विचारला कृष्णाला की अरे बाबा रे, तू ब्रह्मचारी आणि तो न खाणारा, आश्चर्यच आहे सगळं. ते म्हणजे मायेचा बाजार अशी की लीला आहे की खातो असं वाटतं, पण मन आमचं त्याच्यात रमलेलं नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी संसार असा करा की ज्या ठिकाणी मन रमायला नको, फक्त आपलं मन, बुद्धी, आणि याच्यावरच त्यांचा भर आहे की आपली बुद्धी भगवंतामध्ये असली की बाकी सगळ्या गोष्टी. त्यांनी तर मारले लोक तरीसुद्धा त्याला पाप लागलं नाही. मग या ठिकाणी संसार करत असताना आपले कर्तव्य करायचे, पण मती बाकी आपली अतिशय स्थिरपणे भगवंताकडे लावायची. हा अतिशय मोठा योग या ठिकाणी सांगितला आहे. 5 ओव्या वाचते आणि मग मीराताई म्हणतील. एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी श्रीराम. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे श्रीराम. अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता, मेघवरुष दयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी श्रीराम. भूमी धरली धराधरे, प्रगट होई जे दिन करे, ऐसे सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का श्रीराम. ऐसा कृपाळू देवादिदेव, नेणवे जयाचे लागव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे श्रीराम. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्म्य अद्धम, केले पावती श्रीराम. रामे विण जे जे आस, तितुकी जाणावी नैराश, माझे माझे सावकाश, सिण चिवरे श्रीराम. जे आस वाटे सिण व्हावा, तेणे विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा, तग मग सुटे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे 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 देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजच अनुवाच्या झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेक जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताच्या स्वाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश. विवरता विशेषो विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण, प्रत्योपावा श्रीराम. देह तो पाच भूताचा, कर्तात्मा तेथीचा. आणि कवित प्रकार मनुष्याचा, काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐसे प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला. येथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे श्रीराम. अशी विचाराची कामे, उगे भ्रमो नये भ्रमे. जगदीश्वरानुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्भैः प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्याता पातकजालैर्विगत स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.